लोडामध्ये झाली मारामारी. लोडामध्ये मारामारी म्हणजे आमच्याच मागून आला, मला वाटलं मलाच मारतोय, पण लगेच बघितला दुसऱ्या माणसाला मारायला गेला. तर हे असं चुकीचं आहे, असं मारायला नाही पाहिजे. काय असेल ते त्यांच्यात पैशाचा वाद वेद काय असेल ते आपल्याला काय माहीत नाही. अशी भांडण वगैरे चालू होती लोडामध्ये. नमस्कार मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर काय आज पण तब्येत खराब आहे, म्हणजे तब्येत खराबच आहे माझी, सर्दी खोकला दोन्ही पण झाले आपल्याला. तर चालू एटीएममध्ये पहिले तर पैसे काढून घेऊ. 10,000 रुपये आपल्याला उधारी वगैरे द्यायची आहे, नानाची उधारी. कोळेगावच्या एटीएममध्ये ना फॅन आहे ना एसी आहे, काहीच नाही, एकदम गरमी होत होती, तरी पण आपल्याला पैसे काढायचे. लगेच एटीएम वगैरे टाकला, लगेच भाषा वगैरे सिलेक्ट केली, इंग्लिश भाषा. लगेच मग आपला पिन टाकला. पिन म्हणजे तुम्ही बघू नका, मी अचानक टाकला पिन वगैरे. लगेच कॅश विड्रॉ टाकला. लगेच कॅश विड्रॉ टाकली की 10,000 रुपये आपल्याला अमाऊंट टाकायची. 10,000 रुपये अमाऊंट कॅश लगेच आपल्याला देऊन टाकायची. आपली नानाची उधारी वगैरे जे काय असेल ते क्लिअर करून टाकायचं. म्हणजे जास्त ओव्हर बी नाही झालं पाहिजे ना, देताना मुश्किल जाईल. त्याच्यामुळे लगेच कॅश वगैरे येते बाहेर, पण केव्हा येईल इथून, निघते का नाही बाहेर, तर निघेल ती जाऊन. लगेच दुकान आलो ना, नानाची इथं आपल्याला एकदम स्वस्तात आणि मस्त क्वालिटी भेटून जाते. म्हणजे राईस वगैरे एकदम स्वस्तात भेटून जाते. बाहेर गेलो तर महागच भेटेल, म्हणून इथं आपल्या ओळखीचे आहेत, एकदम उधारी वगैरे चालतं सगळं. त्यांनाच क्लिअर केले पैसे त्यांचे. लगेच दुकानावर जायला निघलो. लगेच पोहोचलो दुकानावर पोहोचल्यानंतर बघू शकतो आतमध्ये मस्त जेवण वगैरे रेडी चालू. सुमित आपला हेल्पर, तो पण एकदम ओके मध्ये काम करतो, एकदम चकाचक, काय टेन्शन नाही, त्याला बोलायची गरज लागत नाही, एकदम व्यवस्थित. लगेच आपल्याला जेवण वगैरे घेतलं, मस्तपैकी जेवण वगैरे मस्त बनवतोय. जेवण वगैरे करून झाल्यानंतर चाललो घरी. आता घरी जाऊन थोडा आराम वगैरे करू. लगेच मी झोपायला आलो. घरी जाऊन लगेच 1 तास झोपलो. 1 तास झोपल्यानंतर वापस उठल्यानंतर वापस मस्तपैकी ऍक्टिव्ह पण आला. आई पण मस्तपैकी जेवण वगैरे रेडी करते, मस्त चपात्या वगैरे चालू आहेत आईच्या बनव ना. मग ठीक आहे, चला निघू आपण दुकानावर जाण्यासाठी. आता तर लगेच दुकानावर जाण्यासाठी निघलो. सचिनला घ्यायला. लगेच आपल्या काकाचा मुलगा आला. काकाचा मुलगा पण तिथेच राहतो, त्याला घेऊन बोललो चल फिरायला. लगेच मग त्याला सोडलं घरी. लगेच निघालो आम्ही दुकानावर जाणार. लगेच लोडामध्ये जाताना बघितलं तर मारामारी सुरू. यो माणूस आला बांबू घेऊन मागून आमच्या, मला वाटलं मलाच मारते, पण बघितलं ते पुढे जाऊन कोणाला तरी मारायला चालला. लगेच व्हिडिओ वगैरे शूट केली, पण तसं काय व्हिडिओ वगैरे काढू नये. पण ठीक आहे, आता एवढं काय नाही, नॉर्मल मारामारी, असं नाही झालं पाहिजे. मारामारी वगैरे नसली पाहिजे. पैशाचा वाद दोघांचा काहीतरी, आणि पगार दिली नाही वाटायची म्हणून मारायला. तर आलो आपल्या दुकानावर. चालूची ऑर्डर वगैरे मस्तपैकी चालू आहे. चायनीज बनवतो एकदम खतरनाकमध्ये. तर लगेच 12:30 वाजले. 12:30 वाजल्यानंतर कस्टमर आतमध्ये बसले, त्याच्यामुळे बाहेर थांबलो. तर लगेच निघालो, कस्टमर गेले. जाताना कधी पण आपण ह्या मेडिकलमध्ये थांबतो. थोडं थंड वगैरे खायची इच्छा होते, त्याच्यामुळे मस्तपैकी आपण काय ना काय घेतो आणि खाऊ घालतो. यांना पण खाऊ घालतो, मी पण खातो मस्तपैकी. आईस्क्रीम वगैरे, कोन वगैरे काय असेल ते घेतो. तर डोका वगैरे ताप तर चालूच आपले, काय समजत नाही काय चाललं. तर लगेच मोठी आईस्क्रीम काढली ना, खिशात टाकायला बघितली, पण खिशात आपल्या काय बसत नाही, म्हणून ठेवून दिली. मस्तपैकी 3 आईस्क्रीम घेतले आणि 3-4 चॉकलेट वगैरे केक घेतले. मस्तपैकी खायला सुरुवात केली. आणि मी एक रोजच आम्ही इथं थांबतो ना, अशी आईस्क्रीम वगैरे खातो. थोडं थंड पोटामध्ये गेलं थोडं बरं वाटेल. लगेच पुढच्या दिवशी आपल्याला आणि मस्तपैकी ऑमलेटची भाजी बनवली. ऑमलेटची भाजी वगैरे काय टेस्ट आहे, एकदम खतरनाकमध्ये बनवतो, एकदम टेस्ट वगैरे, जेवण वगैरे एकदम ओके, आणि चायनीज पण एकदम ओके. तर चला मग आपला ब्लॉग इथे जॉईन करतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नाही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळंच करा. आणि फेकून मारा, फॉलो करा.